नमस्कार शेतकरी मित्रांनो, निसर्ग राजा हवामान अंदाजामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। आज 1 मे 2025 वार गुरुवार आहे। बघा, आपण 3-4 व्हिडिओपासून सांगतोय की मे महिन्यात पहिल्या आठवड्यात पाऊस येणार। तर बघा, आपण मागील व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की 2 तारखेपर्यंत शेतीची कामे आटपून घ्या। 2 तारखेनंतर 3 तारखेला 4, 5, 6 तारखेला पाऊस येण्याची शक्यता आहे। त्याचप्रमाणे बघा, आज 1 तारीख आहे। 1, 2, 3 तारखेला पूर्व विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे। काही ठिकाणी म्हणजे बघा, गोंदिया, भंडारा, गडचिरोली, नागपूर, चंद्रपूर या भागात काही ठिकाणीच पाऊस पडण्याची शक्यता 1, 2, 3 तारखेला असेल। 3 तारखेला मात्र पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता 3 तारखेला आहे। 3 तारखेला सर्वदूर पाऊस नाही। 4 तारखेला मात्र उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी, पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ आणि उर्वरित महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता 4 तारखेला आहे। तसेच 5, 6, 7 तारखेला गुजरातला मोठ्या प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता 5, 6, 7 तारखेला, 8 तारखेला आहे। त्याचं कारण असं आहे की अरबी समुद्रात बघा, पोलोलेम जवळ म्हणजे गोव्याच्या आसपास एक बीच आहे। त्या बीच जवळ सगळ्यात जास्त तापमान म्हणजे 31 डिग्री सेल्सिअस तापमान, पाण्याचं तापमान, समुद्रातील पाण्याचं तापमान 31 डिग्री सेल्सिअसपर्यंत गेलेलं आहे। आणि सर्वात कमी तापमान हे 25 डिग्री सेल्सिअस म्हणजे दुकम म्हणजे ओमान या देशाजवळ म्हणजे अरबी समुद्राच्या पश्चिमेला तापमान कमी आहे आणि पूर्वेला जास्त आहे। म्हणजे भारतीय किनारपट्टीला अरबी समुद्राचं तापमान हे वाढलेलं असल्यामुळे जास्तीचं बाष्पीभवन होणार आहे। आणि जास्तीचं बाष्पीभवन दक्षिण भारतापासून तर गुजरातच्या सीमेलगत म्हणजे अरबी समुद्राच्या आणि गुजरातच्या किनारपट्टीपर्यंत संपूर्ण एक टफ लाईन बनणार आहे। दक्षिण भारतापासून तर गुजरातपर्यंत मोठं बाष्पीभवन होणार आहे। या बाष्पीभवनामुळे गुजरातला 5, 6, 7 तारखेला वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस होण्याची शक्यता गुजरात या राज्याला आहे। त्यामुळे जवळपास संपूर्ण महाराष्ट्रातली संपूर्ण कोकण किनारपट्टीलाही जोरदार पाऊस होण्याची शक्यता, वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे। तसेच उत्तर महाराष्ट्रातही जोरदार वाऱ्यांसह होण्याची शक्यता आहे। मेघगर्जनाही ह्या पावसामध्ये आहे। तसेच 5 तारखेला महाराष्ट्राला लागून जो छत्रपती संभाजीनगरचा भाग आहे, उत्तर महाराष्ट्राला लागून म्हणजे नाशिक जिल्ह्याला लागून झाला आणि इकडं चाळीसगावला लागून झाला, या भागातही काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता 5, 6, 7 तारखेला आहे। तसेच 6 तारखेला उत्तर महाराष्ट्र, छत्रपती संभाजीनगर जवळजवळ हा पाऊस संपूर्ण भारतातच होण्याची शक्यता आहे। जवळपास अर्ध्या भारतात हा पाऊस होण्याची शक्यता आहे। बघा शेतकरी मित्रांनो, गेल्या 25-26 दिवसांपासून टेम्परेचर हे 40+ झाल्यामुळे महाराष्ट्रावरतीही कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे। काही ठिकाणी हाय प्रेशर आत्ताही आहे। छत्रपती संभाजीनगरला सध्याच्या कंडिशनला 2 दिवसापासून वारे चालू आहे आणि पुढील काही दिवस 4-5 दिवस अजून हे वारे असेच चालू असणार आहे। संध्याकाळच्या वेळेस, रात्रीच्या वेळेस हे वारे थोडे शांत वाजतील। पुन्हा दिवसा हे वारे वाहण्याची शक्यता आहे। पण गुजरातकडून येणारा पाऊस ह्या उच्च दाब असल्या इकडे म्हणजे गुजरातकडून हे वारे येत असल्यामुळे तिकडचा पाऊस इकडे येणार आहे। छत्रपती संभाजीनगरलाही जवळपास 3 तारखेला तुरळक ठिकाणी, 4 तारखेला तुरळक ठिकाणी, तर 5 तारखेला मात्र बऱ्याच ठिकाणी छत्रपती संभाजीनगरच्या बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता 5 तारखेला आहे। 6 तारखेलाही बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे। तसेच हा पाऊस बघा, जवळपास 14 तारखेपर्यंत महाराष्ट्रात सक्रिय राहण्याची शक्यता आहे। मोठ्या प्रमाणात हा पाऊस होणार आहे। हलका आणि मध्यम स्वरूपाचा काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे, याचीही शेतकऱ्यांनी नोंद घ्या। जवळपास पेंडवणी स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी होण्याची शक्यता, काही ठिकाणी हलका पाऊस होण्याची शक्यता छत्रपती संभाजीनगरला आहे। हा पाऊस वादळी वाऱ्यांसह मेघगर्जनेसह असणार आहे।
त्यामुळे शेतकऱ्यांनी जर कांदा काढलेला असेल, पोळी घातलेला असेल तर कांदा चाळीत भरून ठेवा, जेणेकरून कांद्याचे नुकसान होणार नाही. कारण की हे वातावरण जवळपास 8 ते 10 दिवस असणार आहे आणि या वातावरणात पाऊस आणि वारा आणि मेघगर्जनाही असणार आहे. पाऊस काही ठिकाणी कमी झाला तरी पण तिथे वाऱ्याचा वेग हा जास्त असल्यामुळे कांदा जर तुम्ही पोळी झाकून ठेवल्या फट्ट्यानी तर फट्टे उडण्याची शक्यता असते. त्यामुळे ज्यांचा कांदा वाळलेला आहे, सुकलेला आहे, त्यांनी चाळीत भरला तरी चालतो. कारण की 2-3 दिवसात, एवढ्या 2 दिवसातच तुम्ही कांदा भरू शकता. नंतर ऐन टायमावर तुमची फजिती होणार नाही याचीही शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे. 3 तारखेपासून पाऊस सुरू होईल छत्रपती संभाजीनगरला, पण 3-4 तारखेला तुरळक ठिकाणी राहील. 5 तारखेपासून मात्र बऱ्याच ठिकाणी हा पाऊस पडण्याची शक्यता राहील, याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे. माझं नाव रवींद्र चांगदेव डमाळे, मुक्काम पोस्ट धुंदलगाव, तालुका वैजापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. माझ्या निसर्ग राजा हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला वेळोवेळी हवामानाविषयी अंदाज मिळेल. धन्यवाद.